नमस्कार मंडळी. आचार्य चाणक्य म्हणतात की आपली जीभ हे आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे. बऱ्याचदा आपण नकळतपणे स्वतःबद्दल किंवा आपल्या परिस्थितीबद्दल असे काही नकारात्मक शब्द बोलून जातो ज्यामुळे आपली ऊर्जा आणि समाजातील मान सन्मान दोन्ही एका क्षणात नष्ट होतं. जर तुम्हाला जगात ताठमानेने, स्वाभिमानाने आणि हुकुमतीने जगायचं असेल तर चाणक्य रीतीनुसार काही गोष्टी गुपित ठेवणे आणि काही शब्द तोंडातून न काढणे अत्यंत गरजेचं आहे. आज आपण अशाच 8 गोष्टी पाहणार आहोत ज्या यशस्वी आणि सन्माननीय व्यक्ती कधीही कोणासमोर बोलत नाहीत. चला तर मग जाणून घेऊया त्या 8 गोष्टी कोणत्या आहेत. नंबर 1, मी काहीच करू शकत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात, या जगात आत्मविश्वास हा माणसाचा सर्वात मोठा आणि खरा मित्र असतो. जेव्हा एखादं कठीण संकट समोर येतं तेव्हा तुमचा शत्रू किंवा परिस्थिती तुम्हाला नंतर हरवते. पण जेव्हा तुम्ही आधीच म्हणता की मला हे जमणार नाही, तेव्हा तुम्ही लढण्यापूर्वीच मनात हार मानून घेता. शत्रूला तुमची ताकद माहिती नसते, पण तुमचे हे नकारात्मक शब्द ऐकून त्याला समजून जातं की तुम्ही मनाने खचला आहात. चाणक्यांच्या मते माणसाच्या बुद्धीमध्ये आणि कष्टामध्ये अफाट शक्ती असते. म्हणूनच कोणतंही काम कठीण वाटलं तरी स्वतःला कधीच कमी लेखू नका. नेहमी मनात हाच विश्वास ठेवा की प्रयत्न केले तर मी नक्कीच करू शकतो. नंबर 2, माझं नशीबच खराब आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की जे लोक आळशी असतात आणि ज्यांना कष्ट करायचे नसतात तेच नेहमी माझं नशीबच खराब आहे असं म्हणून रडत बसतात. ते स्वतः काहीच करत नाहीत आणि सगळं काही नशिबावर सोडून देतात. पण अशा लोकांना आयुष्यात कधीच यश किंवा प्रगती मिळत नाही. चाणक्यांच्या मते तुमचं आजचं कर्म हेच तुमचं उद्याचं नशीब ठरवतं. जर तुम्ही आज प्रामाणिकपणे कष्ट केले तर तुमचं नशीब बदलून जाईल. त्यामुळे नशिबाच्या नावाने खडे फोडणं आजच बंद करा. नशिबावर विसंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या हातांवर आणि कष्टावरती विश्वास ठेवा. यश नक्कीच तुमचं असेल. नंबर 3, माझा काळ वाईट चालू आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की संकट ही या जगामध्ये प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात, अगदी राजा असो वा रंक. पण खरा हुशार माणूस तोच असतो जो कठीण काळात रडत बसण्याऐवजी डोकं शांत ठेवतो आणि त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याची रणनीती म्हणजेच प्लॅनिंग आखतो. जर तुम्ही सतत लोकांसमोर माझा काळ वाईट चालू आहे, माझं कसं होणार असं म्हणून रडत राहिलात तर लोक तुम्हाला मदत करण्याचं सोडून तुमच्यापासून दूर पळू लागतील. कारण कोणालाही दुःखी आणि रडणाऱ्या लोकांसोबत राहायला आवडत नाही. त्यामुळे तुमची परिस्थिती लोकांना सांगून स्वतःची किंमत कमी करू नका. धीर धरा, शांतपणे प्रयत्न करा आणि लक्षात ठेवा, वेळ कितीही वाईट असला तरी तो एक दिवस नक्कीच बदलतो. नंबर 4, माझ्याकडे काहीच नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की आपल्या घरातील गरिबी आणि आपल्या मनातील दुःख किंवा आपली कोणतीही कमकुवतपणा कधीही जाहीरपणे लोकांना सांगू नका. लोकांना जेव्हा समजते की तुम्ही आर्थिकदृष्ट्या किंवा मनाने कमजोर आहात तेव्हा ते मनातून तुमचा आदर करणे बंद करतात. एवढेच नाही तर स्वार्थी लोक तुमच्या याच कमकुवतपणाचा फायदा घेऊन तुम्हाला अजून अडचणीत टाकतात. लोक तुमच्या पाठीमागे तुमची चेष्टा करतील पण मदत करायला कधीही पुढे येणार नाहीत. म्हणूनच तुमच्याकडे आज जे काही आहे, कष्ट करण्याची तयारी आणि बुद्धी, त्यालाच तुमची ढाल बनवा. स्वतःला आतून इतके मजबूत करा की कोणालाही तुमची प्रगती रोखता येणार नाही. नंबर 5, मला भीती वाटते. आचार्य चाणक्य यांनी भीतीचा सामना करण्याचा एक उत्तम मार्ग सांगितला आहे. जोपर्यंत संकट किंवा भीती दूर आहे तोपर्यंत सावध राहा आणि तिची हालचाल ओळखा. पण जेव्हा ती भीती एकदम समोर येऊन उभी ठाकते तेव्हा मात्र घाबरून पळू नका. उलट संपूर्ण ताकदीनिशी तिच्यावर तुटून पडा आणि तिचा कायमचा नाश करा. जर तुम्ही तुमची भीती लोकांसमोर बोलून दाखवली किंवा ती तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागली तर तुमचे शत्रू आणि विरोधक त्याचाच फायदा घेऊन तुम्हाला आणखीन दाबण्याचा प्रयत्न करतील. चेहऱ्यावर नेहमी वाघासारखा आत्मविश्वास ठेवा, जेणेकरून समोरचा माणूस तुम्हाला घाबरण्यापूर्वी स्वतः 10 वेळा विचार करेल. नंबर 6, माझा आता काहीच होणार नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की माझा आता काहीच होऊ शकत नाही असा विचार करणं म्हणजे जिवंतपणे स्वतःचं मरण ओढवून घेण्यासारखं आहे. कारण हा विचार माणसाची जगण्याची आणि लढण्याची इच्छाच संपवून टाकतो. आयुष्यात कितीही मोठे अपयश आले किंवा परिस्थिती कितीही बिकट झाली
तरी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहिले पाहिजेत. इतिहास साक्षी आहे की अनेकदा शेवटच्या प्रयत्नातच सर्वात मोठे यश लपलेले असते. जो माणूस पुन्हा उठून उभा राहतो आणि लढायला तयार होतो त्याच्या समोर नशीबही गुडघे टेकते. म्हणूनच कधीही आशा सोडू नका. तुम्ही जोपर्यंत लढत आहात तोपर्यंत तुम्ही विजेते आहात. नंबर 7, माझा अपमान झाला आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की जर कधी कुठे तुमचा अपमान झाला तर तो रडत ओरडत सगळ्या जगाला सांगत सुटू नका. लोकांना वाटतं की दुःख सांगितल्याने मन हलकं होतं, पण आजचं जग वेगळं आहे. जेव्हा तुम्ही इतरांना तुमच्या अपमानाची गोष्ट सांगता तेव्हा लोक समोर फक्त हळहळ व्यक्त करण्याचं नाटक करतात, पण पाठीमागे मात्र तुमची चेष्टा करतात आणि तुम्हाला हसतात. शहाणा आणि यशस्वी माणूस तोच असतो जो मिळालेला अपमान मनात एका आगीसारखा दाबून ठेवतो. तो वाद घालत नाही, तर त्या अपमानाला आपली ताकद बनवतो आणि शांतपणे कष्ट करून इतका मोठा बनतो की एक दिवस अपमान करणाऱ्याची मान स्वतःच लाजेने खाली झुकते. तुमचं यशच तुमचा सर्वात मोठा बदला असायला हवा. नंबर 8, घरगुती वाद कधीही बाहेर सांगू नका. आचार्य चाणक्य म्हणतात की घरात होणारे छोटे मोठे वाद, पती पत्नींमधील भांडणं किंवा कुटुंबातील कोणतीही उणीव कधीही बाहेरच्या तिसऱ्या माणसाला सांगू नका. बरेचदा आपल्याला वाटतं की मन हलकं होईल म्हणून आपण मित्रांना किंवा नातेवाईकांना घरातल्या गोष्टी सांगतो, पण हेच लोक पाठीमागे तुमच्या परिस्थितीची मजा घेतात. स्वार्थी लोक तुमच्या या वादाचा फायदा घेऊन घरात अजून आग लावतात आणि कुटुंब तोडण्याचा प्रयत्न करतात. बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या घरात ढवळाढवळ करण्याची संधी मिळाली की घराची शांतता संपते. म्हणूनच घरातली भांडणं 4 भिंतीच्या आत मिटवा, कारण कुटुंबाची अब्रू घरातच सुरक्षित असते. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जग केवळ उगवत्या सूर्याला आणि तुमच्या कर्तृत्वाला नमस्कार करतं. तुमच्या अश्रूंची किंमत करायला इथे कोणाकडेच वेळ नाही. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या 8 गोष्टी केवळ ऐकण्यासाठी नसून आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आहेत. जो माणूस आपल्या शब्दावर ताबा ठेवतो, आपली गुपिते आणि कमकुवतपणा मनात लपवून शांतपणे कष्ट करतो, तोच इतिहास घडवतो. आजपासूनच हे नकारात्मक शब्द बोलणं बंद करा. स्वतःचा आदर करा, स्वतःवर विश्वास ठेवा, मग अख्खं जग तुमचा आदर करेल. हा विचार जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.